जनसुरक्षा विधेयक मंजुरीसाठी याच आठवड्यात सादर होण्याची शक्यता. वादग्रस्त जनसुरक्षा विधेयकाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक. जनसुरक्षा कायद्याला विरोधकांसह सामाजिक आणि नागरी संघटनांचा विरोध. विधानभवनांच्या पायऱ्यावर विरोधकांचं आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत घोषणाबाजी. मारहाणीचं समर्थन करत नाही, पहलगाम हल्ल्याशी तुलना करणं चुकीचं. विधिमंडळ परिसरात जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. नांदेडमधील सार्वजनिक जागा सत्ताधाऱ्यांनी विकल्यात. आमदार हेमंत पाटलांचे नाव न घेता अशोक चव्हाणांवर टीका. विजयी मेळाव्यानंतर मराठी जनतेच्या अपेक्षा उंचावल्या. योग्य वेळी योग्य गोष्टी घडतात. संजय राऊतांचं वक्तव्य. ठाकरे बंधूंच्या युतीला राज्यातील शक्तीकडून आव्हान. सरकारला ठाकरे बंधू एकत्र नको आहेत. संजय राऊतांचं वक्तव्य. मराठीच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा. राऊतांचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या मंत्र्यांची बैठक. संध्याकाळी वर्षा निवासस्थानी बैठक. अधिवेशन कामकाज, मंत्र्यांची कामगिरी, पालिका निवडणूक याबाबत मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार. देशात गरिबी वाढत चालली आहे. काही श्रीमंतांच्या हातातच संपत्ती येत चालली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता. भाजपचे आमदार परिणय फुंकेंच्या विरोधात भाऊजाई प्रिया फुंकेंचं विधानभवनाच्या बाहेर आंदोलन. प्रिया फुंकेंना पोलिसांनी ताब्यात घेतले तर 2 लहान मुलांना घेऊन आंदोलन करत होत्या. पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी काँग्रेसकडून निषेध आंदोलन. तर महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करणार. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत अजूनही संभ्रमच. युतीबाबत कोणीही बोलू नये. राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश. विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र आल्याने युतीच्या चर्चांना उधाण. देशात गेल्या 10 वर्षापासून नरेंद्र मोदी यांची रुदाली सुरू. सामनातून पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका. अबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट. सिद्दीकींचा फोन नंबर दुसऱ्या सिम कार्डवर सुरू असल्याची माहिती. एका संशयिताला ताब्यात घेतलं. उद्धव ठाकरे सूर्याजी पिसाळाची औलाद. गोपीचंद पडळकरांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका. 2019 उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत अनैसर्गिक युती केल्याची टीका. जालन्यातील पीडित मुलीच्या वडिलांना मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. आमदार अर्जुन खोतकरांचं आश्वासन. मारहाण करणारे लोक काँग्रेसचे. खोतकरांचा आरोप. बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करून देवेंद्र फडणवीसांनी पुण्याईचं काम केलं. आमदार सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीस घर फोडत नाहीत तर घर जोडतात. ठाकरे बंधूंना खोतांचा टोला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अभिनेता अशोक सराफ आणि सुलेखनकार अच्युत पालव यांचा सत्कार. तर पद्मश्री पुरस्काराने गौरवल्याबद्दल कलासेवकांचा नागरी सन्मान सोहळा. रायगडमध्ये शेकापचे जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त PNP नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळ्याचं आयोजन. तर कार्यक्रमाला शरद पवारांसह खासदार निलेश लंके, सुषमा अंधारे, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार. शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचे बच्चू कडू पुन्हा आक्रमक. आजपासून बच्चू कडू सातबारा कोरा कोरा यात्रा काढणार. तर 7 दिवस 138 किलोमीटर पायदळी यात्रा काढणार. वाशिममधील अमानी ते करंजी रस्त्याची दयनीय अवस्था. रस्त्यावर खड्डेच खड्डे. चिखलातून नागरिकांचा प्रवास. मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न. नांदेडमधील डोंगरगाव ते दुगाव या डांबर मार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं. ग्रामस्थांकडून व्हिडिओ व्हायरल. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार. तर संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाईची मागणी. वर्सोवा घाटकोपर मेट्रो ट्रेन सेवा उशिराने. घाटकोपर स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी. छत्रपती संभाजीनगरात 9 जुलै रोजी कामगारांचा देशव्यापी संप. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी संप. इचलकरंजीतील STP प्रकल्पातील सांडपाणी थेट पंचगंगेत. पंचगंगा नदी प्रदूषणावर शेतकऱ्यांचा संताप. तीव्र आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा.
विद्यादीप बालगृहातील कथित छळ प्रकरणी अदिती तटकरेंकडून चौकशी समिती गठीत. समितीने केली मुलींची आणि सदस्यांची चौकशी. चौकशीसाठी विविध दस्तऐवजांची मागणी. पुणे कोंढवामधील अत्याचार प्रकरणी संबंधित तरुणीने प्राध्यापिकेच्या मदतीने कट रचल्याचा संशय. संबंधित प्राध्यापिका पीडितेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरात वीज दरवाढीचा उद्योजकांना फटका. तर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचा आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी. हार्बर लाईनवरील रेल्वे सेवा सुरळीत. सकाळी 6 वाजल्यापासून लोकल सेवा पूर्ववत. तर हार्बर मार्गावरील तांत्रिक बिघाड दुरुस्तीचं काम पूर्ण. काल सिऊड ते नेरूळ दरम्यान झालेला बिघाड. पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न. कोयता घेऊन विटंबना करण्याचा प्रयत्न. रेल्वे पोलिसांनी माथेफिरूला घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगर पालिकेत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान 3,500 परमनंट तर 2,027 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात. एकूण 1,60,00,000 रुपयांची कपात. रायगडच्या मुरुड तालुक्यातील कोर्ले येथे खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळली आहे. ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त होतोय. तो पोलिसांकडून रात्रीच कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. वर्ध्यातील वर्ध्याच्या कारंजा जलालखेडा रस्त्याची आमदार सुमित वानखडेंनी पाहणी केली. तर चिखलामुळे दुचाकींच्या अपघातात वाढ. नागरिकांसाठी तात्काळ सुविधा करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरात पालिकेच्या अतिक्रम हटाव मोहिमेमुळे नागरिक त्रस्त झालेत. तर मालमत्ताधारकांचं राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार. बुलढाण्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 9 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ही सोडत घेण्यात येणार. 22 वर्षीय राजन काबरा झाला सीए. छत्रपती संभाजीनगरमधील राजन बनला सीए टॉपर. तर राजन काबरा 600 पैकी 516 गुण मिळवून उत्तीर्ण झालाय. बुलढाण्यात ॲडव्होकेट सतीश चंद्र रोठे यांच्या वतीनं बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचं आयोजन. राज्यातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सोहळ्यात सन्मान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.